मी प्रतिज्ञा करतो की पाणी हे जीवन असून त्याचा वापर गरजेपुरता व काटकसरीने करेन. मी पाण्याचा अपव्यय व गैरवापर करणार नाही. नैसर्गिक प्रवाह, जलाशय, कालवे व पाणीपुरवठ्याच्या पायाभूत सुविधांचे मी रक्षण करेन. पाण्याविषयीचे कायदे व नियमांचे काटेकोरपणे पालन करीन. पाण्याचे संवर्धन व जतन करण्याचा मी प्रयत्न करेन. पाण्याची स्वच्छता व पवित्र जपणे ही माझी सामाजिक बांधिलकी म्हणून त्याचे सदैव पालन करीन. जिगाव उपसा सिंचन विभाग खामगाव यांचं हे पथक संग्रामपूर तालुक्यामध्ये सामान्य नागरिकांमध्ये पाण्याविषयी जनजागृती करत असताना दिसत आहे. आज आपल्यासोबत आहेत जलसंचन विभागाचे अधिकारी. प्रामुख्याने खारपान पट्ट्यामध्ये येणाऱ्या भागामध्ये समृद्धी आणि मृदूसंधारण या अनुषंगाने विविध असे उपक्रम शासनाच्या विविध खात्यामार्फत चालत आहेत. आज माझ्यासोबत आहेत जिगाव प्रकल्पाशी संबंधित अधिकारी की ज्यांचं जलजीवन हे मिशन आहे किंवा त्या अनुषंगानं सुद्धा अजूनही काही त्यांचं राबवण्याची मोहीम सुरू असतानाच ते आज वरोडबकाल या गावात आले आणि आपल्याशी वार्तालाप किंवा चर्चा करण्यात त्यांचा योग आला. यामध्ये प्रामुख्याने असणारे आदरणीय सुभाषराव टाले. मी टाले साहेबांना विचारतो, साहेब आपला हा उपक्रम नेमका कसा सांगता येईल? महाराष्ट्र शासनाचा असा एक उपक्रम आहे की आजकाल पाण्याचे जे अपव्यय होत राहतो तर त्या सर्वांना समजते, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही. बरोबर. म्हणून लोकांमध्ये जागृती असणं आवश्यक आहे. बरोबर. जागृती करण्याच्या हिशोबाने शासनाने एक 22 मार्च हा जागतिक जलदिन म्हणून साजरा करतो आणि त्याच्या पूर्वीचा हा सप्ताह आहे 16 मार्च ते 22 मार्च. बरं. 23 मार्चला ते सांगत आहोत असते. तर या सप्ताहाच्या निमित्तानं आम्ही आज सकाळी संग्रामपूर येथे जिल्हा परिषद शाळेमध्येच्या विद्यार्थ्यांना जवळजवळ 500 विद्यार्थी आणि 50 शिक्षक होते, आमचे अधिकारी होते. त्यांना सर्व घेऊन पूर्ण गावामध्ये प्रभात फेरी काढली, स्लोगन दिले, लोकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. आणि त्यानंतर त्याची सांगता झाली आणि मुलांना पाणी पाजून त्याची आम्ही सांगता केली. ते पाणी पाजतानाच त्यांना पाण्याचं महत्त्व काय आहे, पाणी बॉटल अर्धी भरली आहे, अर्धी पुरं पिऊन घे, नाही तर पुन्हा तू ते जपून ठेव, हे इथपासून सुरुवात केली. आणि हेच महत्त्व त्या मुलांना आम्ही तुमच्या घरी जाऊन सांगा हे म्हणून सांगितलं. प्रत्येक मुलगी ही कास्तकाराचीच आहे. शेतामध्ये त्यांनी हे करावं, पाण्याचं हार्वेस्टिंग करावं. आपल्या घराचं पाणी जे पावसाळ्यात वाया जाते ते सुद्धा जतन करून ठेवावं. कारण आज नाही उद्या ह्या पाण्यावर जागतिक युद्ध होणार आहे हे आपल्याला आजच समजते. कारण 20 वर्षापूर्वी प्रत्येक नद्या नाले हे दुथडी होऊन वाहत होते, त्यात लोक पोहत होते. आमचं बालपण हे पोहण्यामध्येच गेलेलं आहे. परंतु आता पावसाळ्यात तर तुम्हाला कुठेच पाणी मिळत नाही. नद्या अगदी कोरड्या झालेल्या दिसतात. नद्या अगदी अक्षरशः ठणठणाट कोरड्या झालेल्या आहेत. त्या निमित्तानं आमचा जलसंपदा विभाग आहे हे वर्षानुवर्ष काम करते. परंतु सहकार्य करणं हे जनतेचं काम आहे. म्हणून जनतेमध्ये जागृती व्हावी म्हणून आज जलजागृती सप्ताह आम्ही साजरा करतो आहे. निश्चितच पाण्याचं महत्त्व सांगताना पाण्याचं सध्या आणि त्या अनुषंगानं आपण सांगा अशा प्रकारे युद्धसुद्धा होऊ शकतात. आणि परिसरातील नद्या म्हणजे खऱ्या अर्थानं सातपुडा पहाडाशी संबंधित असणाऱ्या नद्या धोधो वाहत होत्या. आम्हीसुद्धा त्यावेळेस नद्या नाल्यामध्ये म्हणजे तलावामध्ये पोहत होतो. पण अलीकडे सर्व शुष्क झालेलं असताना जलजीवन आणि पाण्याचं महत्त्व आपण सांगतात. यानंतर मी आदरणीय मिलिंद राणे साहेबांना असं विचारतो, राणे साहेब आपल्याला काय सांगता येईल? आपण जलजागृती सप्ताह हा जागतिक जलदिन साजरा करण्याच्या आधी एक आठवडा साजरा करत असतो. व हा महाराष्ट्र शासनाचा जो एक चांगला उपक्रम आहे. या एका सप्ताहामध्ये आम्ही लोकांमध्ये पाणी कसं वाचवावं किंवा पाण्याचं महत्त्व काय आहे याबद्दल आम्ही जागृती करत असतो. त्या अंतर्गत आमच्या विविध उपक्रमाअंतर्गत लोकांना म्हणजे गर्दीच्या ठिकाणी जाऊन त्यांना जलप्रतिज्ञा देणे, त्यांना पाण्याचं महत्त्व समजून सांगणे, पथनाट्य अरेंज करणे, प्रभात फेरी अरेंज करणे याद्वारे जनजागृती करत असतो. त्या उपक्रमाअंतर्गत आज आम्ही वरवट बकाल येथे ही जलजागृती करत असताना आपली भेट झाली. तर आपल्या याच्या अंतर्गत तुम्ही याचा अजून प्रसार करावा आणि लोकांमध्ये जलजागृती निर्माण व्हावी या संदर्भात काही करावं अशी आमची इच्छा आहे. निश्चितच जलजागृतीचं हे जे काम आहे
हे प्रामाणिकपणे राबवत असताना हे अधिकारी या ठिकाणी आले आहेत आणि सर्वात मोठा घाटाखालचा हा प्रकल्प जिगाव प्रकल्प म्हणून आज फार मोठ्या किमतीचा हा प्रकल्प या भागात झाल्यामुळे जेव्हा होणार भविष्यात असणारे मोठं सिंचनाचं क्षेत्र आणि सिंचन क्षेत्र वाढणार आहे, त्यामुळे अशा वेळेस पाण्याचं महत्त्व सांगणारी ही मंडळी आपल्या भागात आल्यामुळे निश्चितच यांच्यापासून आणि आपल्यालासुद्धा पाण्याचं महत्त्व समजून घेण्यासाठी म्हणून आपण त्यांच्या या जलजीवन सप्ताहाचं आपण स्वागत करूया. कॅमेरामॅन सुरेश प्रल्हाद दातार, साक्षीदार न्यूज, संग्रामपूर.